नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बोललो ना अपडेट देईन मी पुढचे काय काय कसं काय होते ते. तर आता तुम्हाला अपडेट पहिले एक तर पूर्ण जीव निघालेला माझा एवढं ट्रॅव्हलिंग करून. ट्रॅव्हलिंगचा भाई साप एवढा कंटाळलो आहे ना. कुठून कशी कशी गाडी पकडली बघा. मी आधी इकडे तलेगावला गेलेलो, तलेगाव दाभाडे स्टेशनवरून निगडी बसमध्ये बसलो, PMPLचे निगडी बसमध्ये बसलो. ती निगडीवरून उतरलो निगडीला. नंतर निगडीवरून बसलो हिंजवडी फेज 3मध्ये बसलो. तर हिंजवडी फेज 3मध्ये बसल्यावर तिथून आलो फेज 3मध्ये उतरलो. फेज 3मध्ये उतरल्यावर फेज 3मध्ये विप्रो कंपनी आहे. तर विप्रोमध्ये मी आता गेलो. तिथे जस्ट 5 मिनिट आधी तिथे गेलेलो. त्यांना विचारलं भाई काही इथं वर्किंग इंटरव्ह्यूज आहेत का. तो वॉचमॅनला विचारलं तर ते बोलले आतमध्ये जाऊन विचारायला. आतमध्ये गेलो मी. आतमध्ये जाऊन विचारलं मी. तर काय झालं, आतमध्ये गेल्यावर ते बोलले की भाई आज नाही, मंगळवार आणि गुरुवारी वॉक इन इंटरव्ह्यूज असतात. ते पण काही कन्फर्म नाही आहे बोलले, तुम्ही येऊन बघा. आता लास्ट टाईम मी गेल्या टाईम आलेलो तेव्हा विचारलं, तर तेव्हा यांनी सांगितलेलं मला काय सॅटर्डे संडे वॉक इन इंटरव्ह्यूज होतात. तर आता मी ते पकडून आज आलेलो. तर आता इथं विप्रोमध्ये तर नाही झाला. मग आता मी चाललो TCSमध्ये. मला TCSमध्ये जायचं होतं. तिथं आता TCS जवळून तिथल्या बस स्टँड जवळून तिथून पकडले मी इकडे. कोणती आता पकडली, फेज 2मध्ये पकडलो. फेज 2 नाही सॉरी फेज 3मध्ये आलो. आता फेज 2मध्ये उतरलेलो. तर आता चाललो आहे TCSमध्ये. तिथून एक बस पकडून आलो. पहिले TCS चौकात TCS सर्कलजवळ एक बस पकडली. PMPLचं आज काय झालं नाही तरी PMPLचं मी अनलिमिटेडवाला तिकीट काढलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवसाची पास किती पण फिरू शकतो. तर अराऊंडची 3 ते 4 गाड्या तर फिरलेलो आहे मी. 150 रुपयाचं तिकीट आहे. एक दिवस पूर्ण दिवसभरात जरी काय इंटरव्ह्यूज नाही झाले तरी पण मी फिरू शकतो. आज फिरून घेणार आहे. पूर्ण एक दिवसाचा पास आहे, कुठून फिरू शकतो. चला आता पुढे मी TCSमध्ये चाललो आहे. तर तुम्हाला सांगतो, दाखवतो कसं काय दाखवताना आलं तर. अजून एक लॉच्या होणार आहे, तर नंतर सांगतो तुम्हाला. आता जस्ट TCSमधून जाऊन आलो मी. तिथे गेल्यावर समजलं की भाई तिथे गेलो होते. वॉचमॅनला विचारलं मी आधी जाऊन की भाई आता फ्रेशर्ससाठी इथे काय ओपनिंग आपले वॉक इन इंटरव्ह्यूज होतात ना. ते बोलले हां जा आतमध्ये जा. तर तिथून आतमध्ये गेलो वॉचमॅनच्या इथून. रिसेप्शनला विचारायला सांगितलं त्याने आधी. तिथे रिसेप्शनजवळ गेलो. तिथे सर्व अशी पूर्ण गर्दी होती. नंतर तिथे विचारलं मी काय काका इथे काय आपले हे आहेत काय वॉक इन इंटरव्ह्यूज आहेत ना, ते कसं काय करायचं, कुठं हे करायचं. तिथं आधी रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर तिथं मी रजिस्ट्रेशनसाठी गेलो. तर एवढं काय नाही, म्हणजे असं ते होते ना आज वॉक इन इंटरव्ह्यूज. ते एक्सपिरियन्स किती मागतात माहिती आहे काय, 4 ते 14 वर्षाचा एक्सपिरियन्स. बाई कुठून आणू एवढा. मी तर फ्रेशरसाठी बघायला गेलेलो, वॉक इनसाठी. भाई साहेब आता इथचं काम तर झालेलं. इथं आता काय नाही राहिलेला. TCSमध्ये एक्सपेक्टेशन होती काय घेतील काहीतरी फ्रेशर, पण त्याने तर बाई 14 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठून आणू मी. अरे 14 वर्ष मायनस केलं तर माझी एज पण तेवढी राहणार नाही 14 वर्षाची. तर असं काय ना. बाकी आता जाणार आहे मी फेज 1मध्ये जाणार आहे. तेच नॉर्मल काम आता फिरायचं. आता फेज 1मधल्या IT कंपनीजमध्ये रिझ्यूम सबमिट करून देते. जॉब ओपनिंग्स आहेत का नाही ते बघणार आहे. फिरू शकतं. आता मला जायचं आहे 383 नंबरच्या बसनी. टाटा जॉन्सनची बस आता येणार आहे. तिथं उतरायचं आहे. तिथून थोडंसं चालायचं 8-9 मिनिट आणि तिथून पुढे फेज 1मध्ये जायला बस पकडणार आहे. तर आता खूप लांब जायचं आहे. पुढं काय होईल ते सांगतो. बाई कधीपासून बसची वेट करतो यार. गुगल मॅपच्या भरोश्यावर मारणार आहे रे मी. मला आता यायचं टेक महिंद्रा कंपनी आहे ना इथं, हिच्यासमोर यायचं होता. गुगल ह्या स्टॉपची लोकेशन दाखवत होता. इथं थांबायला सांगत होता. बाई कधीपासून मी वेट करते, बस येत का नाही. आता परत शेवटी चेक केला तर परत आता इकडे ह्या स्टॉपवर दाखवतं आहे टेक महिंद्रा कंपनीजवळ. तर आता इकडे पकडून मला टाटा जॉन्सन स्टॉपवर उतरायचं आहे. तिथून एक परत 9-10 मिनटाचा रस्ता आहे. तिथून थोडंसं चालून तिकडची पुढची बस फेज 1साठी पकडायची आहे. बाई जाम बस चेंज करणार लागणार आहेत. पण माझ्याकडे काय आता अनलिमिटेड आहे ना, तर मग किती पण फिरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा इथं आता मी TCSच्या समोर आहे, कंपनीच्या समोर आहे. ही समोर TCS कंपनी आहे ती नाही. इकडं गेट 1 आहे बघा. इकडे हे चाललं आहे सगळं, इंटरव्ह्यू वगैरे चाललेलं आहे. तर इथं रस्ता नाही. इथून हरामखोर आहे रे गुगल मॅप. भाई आता एक सांगा,
मी तिकडं समोर उभं तिकडं ते TCSच्या कंपनीजवळ. गुगल मॅपवर मला दाखवता टेक महिंद्रा कंपनीजवळ जायचं आहे. हे आता इथं समोरच आता इथं हे दिसतं, इथं टेक महिंद्रा कंपनी आहे. तिथं गेलेलो मी. आता तिथं गेलो ना तर मला गुगल मॅप मला लोकेशन काय दाखवतं आहे, इथून असं एक लॉंग सर्कल मारून तिकडं पुढे एक टेक महिंद्रा आहे, तिथं बस थांबणार आहे. भाई काय यार झंझट, किती फिरायला लागतं याच्याकडे. बेकार. आता बघू तिथं चालत आता बघू किती टाईम लागतं आहे का नाही ते. भाई आता इथनं मला हे बघा, ही समोर दिसते ना, ते इथून मारायचं मला सर्कल असा तिकडच्या बाजूला, इकडून राईट साईडला जायचं सर्कल मारून. भाई जाम रे झंझट आहे, जाम फिरायला लागतं. थांबा आता जातो तिकडे, क्रॉस करायचं आहे मला. अरे आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ही समोर आहे टेक महिंद्रा कंपनी, दिसली. आता हा बाळो गुगल मॅप मला दाखवतोय ह्या बाजूला जा, इकडच्या ह्या साईडला जा, ह्या साईडला जायला सांगते तो. आता बघूया इकडे कुठं भेटतंय का टेक महिंद्रा कंपनी. काय यार, किती भाई, कुठं जाऊ मी. भाई फायनली आता यांनी सांगितलेलं लोकेशनवर आलेलो आहे. बघा इथं तुम्हाला कुठं कंपनी दिसते काय, टेक कंपनी आसपास आजूबाजूला काय दिसतंय काय. भाई काय ना, वॉकिंग एरिया पाहत आहे. इथे एक छोटासा बोर्ड आहे पुढं, तिथं बसचे नंबर्स वगैरे लिहिलेत. हां भाई बस गेली. हो शिट, PMPL बस गेली ती आता. हा इथं समोर बोर्ड आहे. हा इथं छोटासा इथं जागा आहे, इथं कुठं कंपनी नाही, टेक महिंद्रा नाही, काय नाही, नाव नाही. इथं आय थिंक इथूनच बस पकडायची आहे. भाई जर हा इथं आहे तर मला ते तिकडं का सांगत होता ना. भाई हा भाई माणसांना विचारत जा, असे गुगल मॅपच्या भरोश्यावर राहू नका. आता चार्जिंग संपली तर वांदे आहेत माझ्या मनात. आता चार्जिंग पण राहिले कमी, तर तिकीट पण माझा मोबाईलमध्येच आहे. आणि जर आता हे झालं काय ते चार्जिंग संपली तर घरी पण जाता नाही येणार मला, तिकीट पण मोबाईलमध्येच आहे. आता तिकीट पण परत काढायला लागेल, वांदे होणार आहेत. चार्जिंग जपून वापरायला लागेल. गुगलच्या भरोश्यावर राहू नका, ह्युमन हेल्प घेत जा, तेच चांगलं आहे. काका बस कुठे थांबतात. हां इकडं फेज 1ला जायचं मला. इथं थांबते का, तिकडे पुढं स्टॉप दाखवतो गुगल मॅप्सवर. हां तिकडे जाऊ का पुढं. हां ठीक आहे सर, थँक्यू. आता पुढे जायचं आहे तिकडे 372 आय थिंक ही बस जाऊ. भाई या बसमध्ये गेलो असतो, नाही नव्हती वाटते. चला आता इकडे पुढे जाते. काका फेज 1साठी बस भेटेल ना इथून. कितीची आहे नेक्स्ट बस काय माहिती. 100 हां ठीक आहे. 200 हां 200 दाखवते मला पण. गुगल मॅपच्या भरोश्यावर मेलो असतो. तिकडे किती लांब दाखवत आता लोकेशन गुगल मॅप्स. भाई बेकार. आता इकडं या स्टेशनजवळ आलो आहे, इथून बघू आता भेटतंय काय. गुगल मॅप भाई कधी माणसं वुमेन डायरेक्शनला रिप्लेस नाही करू शकत. आता काय झालं माहिती आहे का, मी आता इथे कुठे तर गुगल मॅप जिथे सांगत होतं ना स्टॉप टाटा जॉन्सन, तिथे जायचं होता. आता मी तिथं जर गेलो असतो तर अटकलो असतो का, तर मी आता ज्या बसमध्ये तिथून जात होतो ना, तर बसवाले मी ड्रायव्हरला कंडक्टर होतो ना त्याला विचारलं आहे तर टाटा जॉन्सनला जाईल का. तिथून बोललं मला फेज 1ला जायचं आहे. तर ते बोलले तिथं जाऊ नका, तिथून तुम्हाला बस भेटणार नाही आहे, म्हणजे तिथून बस पुढे जात नाही. तर ते बोलले मला इकडे थोडंसं पुढे उतरा, महाराष्ट्र नाही छत्रपती शिवाजी महाराजचा पार्क आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा आहे, तिथं उतरा. तिथून थोडंसं पुढे एक बस स्टॉप आहे, तिथून बस पकडून तुम्हाला फेज 1मध्ये पोचते. आता तिकडचे आलो, पण आता ते बस मी थोडंसं जरासं एक स्टॉप पुढे उतरलो, तर एक स्टॉप चालत चाललं आहे, 1 किलोमीटर चालत जायचं आहे. भाई बस कंडक्टर मला ॲक्च्युली बोललेला हिंजवाडीमध्ये हिंजवडी बस कंडक्टर मला ॲक्च्युअल बोललेलं हिंजवडीला उतर,
हिंजवडीवरून आरामात फेज 1चे बस भेटून जातील. तर आता मी बोललो ठीक आहे, हिंजवडी खूप लांब पडली असते हो, पण हिंजवडीमध्ये जर गेलो असतो ना तर लांब पडली असती खूप. तर मी बोललो ठीक आहे. नंतर तिथे साईडला एक ताई बसलेली ना, ती ताई बोलली मला की हिंजवडीला नको जाऊ, तुला जर फेज 1ला जायचं असेल तर तू आधी कुठं जा माहिती आहे. ती बोलली छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे ना तिथे उतर, तिथून तुला फेज 1साठी बस तिथून जातात. तर बघा भाई, गुगल मॅपवर ही अशी माहिती भेटत नाही तुम्हाला. माणसानं विचारलं ना, आजूबाजूच्या लोक सांगतात सगळी लोक. मला तर आता खूप मदत केली लोकांनी. प्रत्येकाला ज्याला ज्याला विचारलं ते सगळे नीट एक्सप्लेन करून सांगतात. असं विचारलं तर हा एक फायदा असतो याचा, जे गुगल मॅपवर नाही भेटत आपल्याला. भाई मी आता फेज 1मध्ये आहे. फेज 1 मला ॲक्च्युअल IT पार्कसारखं वाटलं. आता मी फेज 3ला पण जाऊन आलो आहे, फेज 2ला पण जाऊन आलो आहे. तिकडे एवढा काय वाटला नाही, पण इथल्या ह्या 2 कंपन्या बघून भाई ॲक्च्युअल IT पार्क काय असं, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा IT पार्क बोलू शकतो याला, असं आहे. आता त्या तिकडं फेज 3 आणि फेज 2मध्ये भाई मी असं डायरेक्ट जाऊन ऑफिसमध्ये जाऊन विचारत होतो जॉब आहेत का नाही. इकडे जाण्याची हिंमत पण होत नाही, एवढी मोठी कंपनी आहे भाई. मी फोटो काढून घेतले आहेत, आता घरी जाऊन ऑनलाईन ॲप्लाय करीन वाटलंच तर. भाई ह्याचा हिंमत नाही होत त्याची. भाई काय करू आता. भाई आता काय करू, घरीच जायला लागेल रे. कंपन्या पण एवढ्या मोठ्या आहेत ना, विचारायला पण असं हे वाटते रे. ते आता फेज 2 आणि 3मध्ये गेलो तिकडे छोट्या होत्या, ते म्हणून जाऊन विचारू शकलो. इथे भीती वाटते. भाई आज सगळ्या कंपन्या बंद पण आहेत. सॅटर्डे आहे ना आज, शनिवार आहे, तर सर्व कोणच नाही, म्हणजे सर्व रिकामे आहेत. ते जाऊन काय विचारायला जाऊन काय फायदा पण नसेल. रिसेप्शनला पण कोण नाही दिसत मला, वॉचमॅन काका दिसतात फक्त. आता ते काय करू शकत नाही. आता जायला लागेल, घरी चाललो मी आता. आता इथून 17 किलोमीटर आहे आय थिंक. तलेगावला जायचं आहे मला. तलेगावला जायला आता खूप बस गुगल मॅप अरे खूप हे चेंज करायला सांगते, म्हणजे खूप म्हणजे 4-5 हे चेंज करून जायला लागते स्टेशन. इथून बघू आता कसं काय आहे ते. मला निगडी बस पकडायची आहे, तिथून लोणावळा वगैरे भेटली तर डायरेक्ट तलेगाव दाभाडेला रेल्वे स्टेशनला उतरतील मला. आता जास्त फिरून पण नाही चालणार, चार्जिंग पण कमी आहे. जर चार्जिंग संपली तर वांदे. तिकीट पण माझा मोबाईलमध्ये आहे, तो तिकीट पण जाणार. आणि चार्जिंग संपली तर हे पण नाही ना, गुगल मॅप वापरता नाही येणार. तर अटकलो म्हणून समजायचं इकडं मी इकडेच गोल गोल घुमत राहीन सारखं. म्हणून आता घरी चाललो आहे. जाताना आता जाम झंझट आहे रे, एवढं ट्रॅव्हलिंग करायला कंटाळा येतो रे भाई. आता मी त्या साईडला गेलो तिकडं, तिकडची एका ताईला विचारलं. बाई ताई बोलली त्या बाजूला आहे रस्त्याच्या, ह्या बाजूला स्टेज आहे, बस स्टॉप आहे. तर आता तिथं आलं आहे भाई. फायनली आता तलेगावला पोचलेलं आहे. तलेगावच्या ह्याच्यावर तलेगावमध्ये आलो, तलेगाव रेल्वे स्टेशनजवळ. तिकडं आता तिकडची बसलो ना, फेज 1मधून बसलो तर फेज इकडं निगडीपर्यंत, निगडीला उतरलो. आणि निगडीवरून दुसरी बस पकडली, ती कुठे इथे तलेगाव दाभाडेपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत. आता इथून रिक्षा करून जायचं आहे बालाजी मार्बलपर्यंत. चला बाय बाय, सांगतो पुढे काय असेल तर.